एक सुनील सर की ओबीसीचं जे आरक्षण हैदराबाद गॅजेटनुसार मराठांनी जे लागू केलं, आज तो समाज बंजारा आणि धनगर समाज STचं जे आरक्षण हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आरक्षण द्या असा त्यांनी आग्रह धरलेला आहे. तर याबद्दल आपण आदिवासी समाज म्हणून आपण काय बोलणार आहे? जो हैदराबाद गॅजेटचा संदर्भ दिला जातो, मुळात आपला हा देश भारतीय संविधानाने चालतो. अशी कितीतरी गॅजेट्स असतील, परंतु जे संविधानामध्ये तरतूद आहे, कारण हैदराबाद गॅजेट हे संविधानापेक्षा मोठं नाही. कारण मुळात आपण बघितलं की हैदराबादचे जे संस्थानिक होते त्यांना भारतात विलीन व्हायचंच नव्हतं, आणि ज्या काही गोष्टी आता मराठा समाजाच्या वतीने असतील तर ते त्यांच्यापुरते मर्यादित आहे. आता पुढचं वर्डिक्ट असं आलेलं आहे की फक्त मराठवाड्यामधले जे मराठा कुणबीचं आहे प्रमाणपत्र ते तिथे लागू होते. आज तुम्ही जर जी प्रिव्हेन्स जे नागपूरचा विचार कराल किंवा आपल्या इथं पश्चिम महाराष्ट्राचा विचार कराल किंवा बाकीच्या गोष्टीचं ते होणार नाही, आणि असं काही वर्डिक्स त्याच्यात आलेलं आहे. परंतु आदिवासींच्या आरक्षणाच्या बाबतीत आपण विचार करू, आणि आज बंजारा समाज हैदराबाद गॅजेटचा गोष्ट करत असेल, परंतु जे आदिवासींचं संविधानिक आरक्षण आहे त्याच्यामध्ये इतरांची घुसखोरी होऊ शकत नाही, कारण त्याला खूप मोठ्या प्रक्रिया. नुसतं तुम्ही सांगितलं एक मोर्चा काढला, निवेदन दिलं आणि होत नाही. तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या सरकार दरबारी TSCमध्ये बाकीच्या तुम्हाला क्रायटेरिया, केंद्राच्या TSCचे क्रायटेरिया पूर्ण करायचे आहेत. तुम्हाला लोकसभेमध्ये 2/3 जे काय हे जे बहुमत आहे त्याच्यामध्ये ते पूर्ण करायचे. त्या झाल्यानंतर स्क्रुटिनी कमिटी आहे, अशा बऱ्याच पायऱ्या आहेत. त्यानंतर आदिवासी जी अनुसूचित जनजाती आयोग आहे दिल्लीमध्ये बसलेला, महाराष्ट्राचा जनजाती आयोग आहे, ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून त्याला काय स्वरूप देऊन नंतर मग राष्ट्रपतीची सिग्नेचर होणार. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते सहज सोपी गोष्ट नाही. धनगरांचा पण विचार केला, धांगड आणि धनगर, तो त्यांना असं वाटायचं की जे संविधानकर आहे त्यांना काही समज नाही, ते स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. परंतु जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे त्याला तुम्हाला टिंब पण इकडे तिकडे सरकवता येत नाही, स्वल्पविराम पण सरकवता येत नाही. त्याच्यासाठी पूर्ण लोकसभेमध्ये बहुमत टाकून आणि तुम्हाला ते बदलावं लागतं. त्यामुळे जो एक गोड गैरसमज ह्या लोकांमध्ये आहे की आम्ही असं आंदोलन केलं आणि आम्हाला मिळणार आहे, ते मिळणार नाही. आणि आजच्या मोर्चाचा जो विषय आहे की आम्ही जागरूक आहोत, आमच्या जर घुसखोरी कराल तर आम्ही आरेला कारेचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. ते दिवस राहिलेले नाहीत, आणि म्हणून कोणी हैदराबाद गॅजेटचा जर रेफरन्स देत असेल तर ते साफ चुकीचं आहे आणि ते त्यांना मिळणार नाही. त्या बाबतीत आपण ठाम आहोत, आणि जी जनजागृती समाजामध्ये दिसते त्यातून आपण लक्षात घेऊ की महाराष्ट्रामध्ये आज लाखोच्या संख्येने हे मोर्चे निघतात. आज पालघरमध्ये फक्त मला वाटतं 5 ऑक्टोबरला आपली मिटिंग झाली, त्याच्यानंतर हाक दिल्यानंतर लोक स्वयंस्फूर्तीने ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले, आणि खरी ताकद आहे आणि हा अस्तित्वाचा लढा आहे, आणि त्यासाठी निश्चितच आपण लढणार आहोत. परंतु असं आहे की एक जात पडताळणी विभागामध्ये लोक बोगस कागदपत्राचे जे प्रकार होताना दिसत आहे, त्याच्यासाठी काय जात पडताळणीसाठी आपण एक आदिवासी संघटनेचं आम्ही प्रतिनिधित्व म्हणून त्यावर राहणार आहे का? समितीचं स्थापन करणार आहात का आपण? निश्चितच हा जो बोगसांचा प्रश्न आहे, आज इथे नाही तर जवळजवळ 2 लाख बोगस आदिवासी नोकरी करत आहेत. आणि ही इथे पण हा ज्या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे, पूर्वीच्या ज्या गाव नमुना 14च्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये म कोळी एवढं लिहिलं जातं, मल्हार कोळी किंवा मच्छीमार कोळी. त्यामुळे म कोळीच्या नावाने भरपूर बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहेत. त्याचबरोबर आदिवासी एक साधा सिंपल माणूस आहे, जे काही घर जावं इतर समाजाचे आलेले आहेत त्यांनी पण बघून आणि बोगस सर्टिफिकेट बनवलेले आहेत. कालच मला ह्या समितीकडे गेल्यानंतर एक तिवारी नावाचा माणूस आहे, तो पण आदिवासीचा दाखला घेतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि समाजाने जागरूक झालं पाहिजे. आत्ताच एक आम्ही निवेदन कलेक्टर मॅडमना दिलेलं आहे की डहाणू तालुक्यातील जी बावडा ग्रामपंचायत आहे, त्या बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच जे आहे किशोर हरेश्वर कडू, हा मुळात किशोर हरेश्वर पाटील आहे, हा भंडारी समाजाचा आहे. त्याचे आम्ही सगळी कागदपत्र काढलेले आहेत की कशा पद्धतीने त्यांनी बोगस काम केले नाही. आता पेसाचं जे राखीव सरपंच पद आहे त्या राखीव सरपंच पदात ते बसलेलं आहे. अशी बरीचशी उदाहरणं पालघर जिल्ह्यामध्ये पण आहे. टोकरे कोळी जी अस्तित्वात नाही ती पण इथे कास्ट व्हॅलिडिटी झालेले आहेत, हे आम्ही ऐकलेलं आहे. त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेणार आहोत. आणि असं जर बोगसगिरी झालेलं आहे तर निश्चितच त्याच्यासाठी आदिवासी एकता परिषद आणि ज्या सहयोगी संघटना आहेत हे बोगसगिरी आम्ही खपवून गेला नाही. कारण आमच्या हक्काचा जर कोणी घास हिरावून घेत असेल तर आम्ही कदापि त्याला सहन करणार नाही, हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पालघर जिल्हा हा अनुसूचित क्षेत्र असताना या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत पातळीवरती पेसा कायद्याचं प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. बघा की ह्याच्या पुढे जाऊन मी सांगतो, भारताच्या संविधानाच्या पुढे जाऊन सांगतो की आम्ही आदिवासी लोक हजारो वर्षापासून इथे राहतोय. भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक संविधान नावाचं एक आपण पुस्तक तयार केलं, त्याच्यामध्ये जे काही लिहिलं त्याच्यामध्ये खास करून 12 अनुसूच्या आहेत, त्यापैकी 2 अनुसूच्या ह्या आदिवासींसाठी आहेत. एक 5वी अनुसूची आणि एक 6वी अनुसूची. ह्या देशामध्ये एवढा अधिकार कोणाला दिलेला नाही. आणि एवढं संविधानिक तरतुदी असताना आपण जे राज्य करतायत त्यांची मनामध्ये बिलकुल इच्छाशक्ती नाही की आदिवासींसाठी हे सगळं झालं पाहिजे. आज पेसा कायदा 1996ला आला, आज जवळजवळ 25 वर्ष जास्त झाली, पण पेसाची जी अंमलबजावणी झाली पाहिजे ती आतापर्यंत होताना दिसत नाही. ह्याच्यामध्ये लूप होल आहेत. लूप होल असे आहेत
की जी जनजागृती आदिवासी समाजामध्ये होणं गरजेचं आहे की आमचे अधिकार काय त्याच्याबद्दल समाज जागरूक नाही. त्याच्यासाठी संघटनांनी हे काम करणं गरजेचं आहे की पेसा कायद्यापेक्षा 5वी अनुसूची ही खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये खूप स्पेसिफिक वर्ड वापरलं आहे आदिवासींसाठी सेफ गार्ड, म्हणजे त्यांना सुरक्षितेचं कवच म्हणून 5वी अनुसूची दिलेलं आहे. आणि हे सगळी जबाबदारी आदिवासी विकास विभाग आणि राज्यपालांना दिलेला आहे. परंतु ज्या पद्धतीने काम होणं अपेक्षित आहे ते होत नाही आणि म्हणून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे समाजाने जागरूक होणं खूप गरजेचं आहे. तर यासाठी आपण पेसा कायदा नियंत्रण समिती स्थापन करणार आहात का जिल्ह्यामध्ये? निश्चितच आपापल्या पद्धतीने संघटना आपल्याकडे काम करतायत, पण एक समन्वय असला पाहिजे की आपण कशा पद्धतीने एकत्र आलं पाहिजे. आजचा जो मोर्चा आहे हा बंजारा समाजासाठी, परंतु ह्याच्या पुढे मी जाऊन सांगेन या सगळ्या संघटनांनी येऊन लोकांना जागरूक करणं गरजेचं आहे. फक्त पैसा नाही, FRAचा जो कायदा आहे, फॉरेस्ट वनहक्क कायदा आहे, आपण प्रभावीपणे आपण लागला पाहिजे. त्याच्यासाठी निश्चितच आम्ही समन्वय समिती स्थापन करणार आणि आदिवासींचे जे हक्क अधिकार आहेत त्याच्यासाठी पण आम्ही पुढची लढाई उभी करणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वन हक्क कायदा जो आहे तो त्यांना अजूनही सातबाराचा तो मूळ जो मुद्दा प्रलंबित आहे, तर त्याच्यासाठी सरकार काहीतरी प्रभावी होताना दिसत नाही, जलद गतीने काम करताना दिसत ज्या नाही. पद्धतीने FRAचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे, ती जी ड्युटी आहे ती खरं ग्रामसभेमध्ये लोकांना जाऊन जनजागृत करणं आहे. आता बऱ्याच ठिकाणी पैसा मोबिलायझर नेमलेला आहे. वनहक्काच्या बाबतीत वनहक्क समित्या ज्या स्थापन केल्या त्या वनहक्क समितीलाच त्याचे अधिकार माहीत नाही, तशी परिस्थिती बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये आम्ही बघतोय की हे पॉवरफुल आहे. कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की वनहक्क समिती आणि ग्रामसभा हे दोनच कंपोनंट आहे. ते वनहक्काच्या अधिकाराच्या बाबतीत तुम्ही व्यक्तिगत असेल की सामूहिक असेल हे निर्णय करू शकतात. आम्हाला काय वाटतं की प्रांतांकडे गेलो, कलेक्टरकडे गेलो तर ते होणार आहे, परंतु तसं कायदा मला अपेक्षित नाही. कारण हा कायदा सांगताना असं सांगितलं की आदिवासींवर जो ऐतिहासिक अन्याय झालेला आहे तो दूर करण्यासाठी म्हणून आम्ही हा कायदा आणतोय. हे सरकारने कबूल केलेलं आहे आणि म्हणून ऑटोनॉमी, स्वायत्त म्हणतो आपण, स्वशासन हे पेसा कायद्यामध्ये आणि जे फॉरेस्टचा कायदा आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर त्याच्यासाठी समाजाने जागरूक होऊन ग्रामसभाने जागरूक होऊन काम करणं अपेक्षित आहे. एक दुसरे महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आहे की आदिवासी, आता बरेचसे आदिवासी क्षेत्रामध्ये बरेचसे बडोदा एक्सप्रेससारखे जे महामार्ग चालू आहेत, परंतु आजही जे आदिवासींना जे त्यांचे जे वाढीव किंवा जे झाडांची आहे मोबदला होताना कुठं सरकार काटकसर करत आहे. सरकार काटकसर करते ह्याच्यापेक्षा मुळात जे कायदेशीर प्रक्रिया होणं अपेक्षित आहे ते झालेलं नाही. हे जो काय कायदा काय सांगतो की आदिवासींना समजेल त्या भाषेमध्ये जाऊन प्रोजेक्टबद्दल माहिती द्यायची, ह्याबद्दल कोणीच माहिती देता दिसत नाही. पेसा कायद्यामध्ये पुनर्वसन आधी त्याच्यानंतर पुढचा प्रोजेक्ट ह्या पद्धतीने केलेला आहे. जो 2013चा जो कायदा आहे आपला जो कम्पेन्सेशनचा, त्याच्यामध्ये एवढं स्पष्ट लिहिलेलं आहे की 80% लोकांची जर संमती असेल तर ते होणं अपेक्षित आहे. पण तसं कुठेच होणार नाही आणि म्हणून जे काय आज लोकांना मोबदला पण दिला गेला पाहिजे तो दिला जात नाही. ते खूप सारी दलालगिरी सुरू झालेली आहे आणि ज्या मूळ मालकाला समजा लाख रुपये मिळाले असेल तर जेमतेम त्याच्यातले 20-40 हजार रुपये त्या माणसाला मिळतात आणि हे मधले दलाल लोक आहेत हेच जास्त पैसे लाटतात. ते हे उदाहरण आहे. असं बरेच सारे वडोदरा एक्सप्रेस असेल किंवा बुलेट ट्रेन असेल, जे प्रोजेक्ट आहे तिथे आदिवासीला अडवणूक होते, त्याची पिळवणूक होते, ही परिस्थिती आहे. असंही उदाहरण आहे की आम्ही पूर्ण जमीन वडोदरा एक्सप्रेसमध्ये गेली आणि आमचं फॉरेस्टचं प्लॉट, आम्ही तिथे घर बांधायला गेलो तरी आम्हाला फॉरेस्टवाले आडवे येत आहेत. म्हणजे आम्ही आमचं सॅक्रिफाईस केली, ते जमीन दिली, परंतु आता इथे पण आमच्याशी अशा पद्धतीने व्यवहार होतोय. तर ही खूप फसवणूक या प्रोजेक्टमध्ये झालेली आहे. ठीक आहे.